रिकव्हरी एजंटचा दहशतवाद संपणार. भारतात कर्ज वसुलीच्या नावाखाली होणाऱ्या धमक्या, शिवीगाळ आणि गुंडगिरीला आता लगाम बसतोय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2026 मध्ये जाहीर केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्वांमुळे कर्जदारांच्या सन्मान आणि गोपनीयतेला कायदेशीर संरक्षण मिळणार आहे. नव्या नियमानुसार कोणतीही बँक किंवा एनबीएफसी रिकव्हरी एजंट अपमानास्पद भाषा, धमक्या किंवा मानसिक दबावाचा वापर करू शकत नाही. शेजारी, नातेवाईक किंवा सहकाऱ्यांसमोर कर्जाची माहिती उघड करून बदनामी करणे, घरात परवानगीशिवाय प्रवेश करणे किंवा जेलमध्ये टाकू अशा धमक्या देणे हे थेट गुन्हे मानले जाणार आहेत. आरबीआयने स्पष्ट केलंय की रिकव्हरी एजंट सकाळी 8 ते संध्याकाळी 7 या वेळेतच संपर्क साधू शकतात. लग्न, सण किंवा शोक काळात कर्जदारांना त्रास देण्यास सक्त मनाई असेल. याशिवाय सर्व रिकव्हरी कॉल्सचे रेकॉर्डिंग बंधनकारक राहणार असून एजंटना IIBF कडून प्रमाणपत्र घेणं आवश्यक ठरणार आहे. जर एजंट कडून गैरवर्तन झालं तर कर्जदारांनी कॉल रेकॉर्ड, मेसेज आणि तारीख, वेळ यांचे पुरावे जतन करून प्रथम बँकेच्या तक्रार निवारण विभागाकडे तक्रार करावी. समाधान न मिळाल्यास आरबीआयच्या ओम्बड्समन पोर्टलवर तक्रार दाखल करता येईल. गंभीर धमक्यांच्या प्रकरणात पोलिसात गुन्हा नोंदवण्याचाही अधिकार कर्जदारांना आहे. 1 जुलै 2026 पासून हे कडक नियम लागू होण्याची शक्यता असून कर्जदारांसाठी हा एक महत्त्वाचा सुरक्षा कवच ठरणार आहे.